भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की अनअकॅडमी, याच्यावर सगळा कंटेंट तुम्हाला मोफतमध्ये पाहायचा असेल तर अनअकॅडमी लर्निंग ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. या ठिकाणी मोबाईल नंबर टाका, MPSC हे टॅब सिलेक्ट करा आणि त्यानंतर कोणताही व्हिडिओ, कोणताही टेस्ट किंवा कोणताही कंटेंट पाहताना अनलॉक कोड विचारतो, त्या ठिकाणी टाईप करून द्या SOHEL सोहेल लाईव्ह. तुम्हाला सगळा कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट पाहता येईल. या ठिकाणी इंडियाचे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला मार्गदर्शन करतील. सगळ्यांचे लाईव्ह लेक्चर्स होतात. लाईव्ह लेक्चर्स पाहताना सुद्धा मोफत पाहायचे असतील तर अनलॉक कोड काय वापरायचा, SOHEL लाईव्ह सोहेल लाईव्ह. आणि या ठिकाणी मित्रांनो 2 तारखेपासून मिशन खाकी पोलीस भरतीची बॅच सुरू झाली आहे. लवकरात लवकर इथे एनरोल करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच पोलीस भरतीची मोफत टेस्ट सिरीज तुम्हाला सोडवायची असेल तरी सुद्धा तुम्ही इथे एनरोल करू शकता. खाली लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि अनलॉक कोड काय वापरायचा, SOHEL लाईव्ह. आणि या ठिकाणी दररोज फ्री T20 सिरीज असते. 20 चालू घडामोडीचे प्रश्न 20 मिनिटात सोडवायचे, सोमवार ते शुक्रवार 7:30 ते 7:50 पर्यंत. ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही अनलॉक कोड वापरून सोडवू शकता. अनलॉक कोड काय, SOHEL लाईव्ह. हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या YouTube चॅनल SM गायडन्स पॉइंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या घडीला महाराष्ट्र शासनाकडून एक महत्त्वाचा GR आलाय. पोलीस भरती संबंधित महत्त्वाचे बदल झाले आहेत. काय ते बदल आहे ते सगळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर तुम्ही पण पोलीस भरतीची तयारी करत असाल, सगळे गेस्ट पेपरची तुम्हाला सोडून पाहिजे असेल, लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि सगळ्या जिल्ह्यांची तुम्हाला गेस्ट पेपर पाहिजे असेल आणि सगळ्या PDF पाहिजे असतील, टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली जो मोबाईल नंबर दिसत आहे त्या मोबाईल नंबरवर माझ्याशी व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा. 100 रुपये नाम मात्र फी ठेवली आहे मित्रांनो. आणि 20 PDF मी देणार, कमीत कमी 20 PDF, जास्तीत जास्त तर 30 किंवा 40 PDF मी तुम्हाला देणारच आहे. आणि प्रत्येक जिल्ह्याचा गेस्ट पेपर देण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे. चला पाहूया या GR मध्ये काय दिलंय. GRचा विषय मित्रांनो, माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 3123 2020 व दिनांक 9/9/2020 रोजी SABC आरक्षणात दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या आदेशास अनुसरून 2021 मधील पोलीस भरती संदर्भात कार्यवाही म्हणजे SABC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा बदल करण्यात आलाय. 2019 मध्ये जी जाहिरात निघाली होती त्याच्यामध्ये ज्यांनी SABC कॅटेगरी अंतर्गत फॉर्म भरला असेल त्यांना काय करायचं आहे ते या सगळ्या GR मध्ये सांगितलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी काळजीपूर्वक बघा. तर महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणजेच SABC प्रवर्गाकरिता शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाची आणि राज्यातील नियंत्रणाखाली लोकसेवामध्ये आरक्षण अधिनियम 2018च्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर माननीय उच्च न्यायालयाने 27/6/19 रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात सिव्हिल इतर याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सदरील याचिकावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने 9/9/2020 रोजीच्या आदेशान्वये अंतरिम स्थगिती दिलेली आहे. इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मराठा आरक्षणाला स्टे भेटलाय, स्थगिती भेटली आहे. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने SABC आरक्षणास दिलेल्या उपरोक्त अंतरिम स्थगिती आदेशास अनुसरून 2019 वर्षामध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची बाब विचारणाधीन होती. त्यानुसार शासन पुढील प्रमाणे सूचना देत आहे. म्हणजे 2019 मध्ये ज्यांनी SABC कॅटेगरी अंतर्गत फॉर्म भरले असतील त्यांच्यासाठी महत्त्वाचे बदल आता या GR मध्ये सांगितले आहे. काय बदल आहे तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, या वर्षातील पोलीस शिपाई वर्गात रिक्त पदे भरण्यासंबंधात प्रसिद्ध करण्यात साहित्यामधील SABC प्रवर्गाकरिता आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडावी यासाठी संबंधित जाहिरातीमध्ये शुद्धीपत्रक आवश्यक ती सुधारणा करण्यात यावी. सरळ उल्लेख आहे की 2019 मध्ये SABC साठी आरक्षण ठेवलं होतं, तो आता रद्द करावा आणि नवीन शुद्धीपत्रक काढण्यात यावं की SABC अंतर्गत हा जो आरक्षण आहे आता रद्द करण्यात येत आहे. म्हणजे ते आता 2019च्या पोलीस भरतीमध्ये SABC कॅटेगरीसाठी जागा नसणार. तदनंतर सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवाराची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू राहील. जे उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करत आहेत अशा उमेदवारांचे अर्ज खुल्या प्रवर्गातून विचारात घेण्यात यावे. म्हणजे ज्या अटी सगळ्या खुल्या प्रवर्गासाठी असतात त्यासाठी आता या SABC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागू राहतील. सपोज वयाची अट आहे, एखाद्या कोणाची वयाची अट जर खुल्या प्रवर्गात बसत नसेल तर त्याचा अर्ज अपात्र मानण्यात येणार आहे. म्हणजे ज्या अटी खुल्या प्रवर्गाच्या आहे त्या सगळ्या अटी आता SABC ला लागू होणार आहे. म्हणजे SABC सगळा कन्वर्ट कशामध्ये होणार, खुल्या प्रवर्गात होणार आहे. EWS चा उल्लेख नाही आहे मित्रांनो. इथं हे महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. MPSC ने जो परिपत्रक काढला ना त्याच्यामध्ये SABC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना EWS चा सुद्धा त्यांनी उल्लेख केला, पण या पोलीस भरतीच्या GR मध्ये EWS चा उल्लेख दिसत नाहीये. हा का बरं केलं, होऊ शकते बदल होऊन या GR ला सुद्धा शुद्धीपत्रक येऊ शकतो 1 किंवा 2 दिवसात. तसेच अशी कारवाई करताना ज्या उमेदवारांनी SABC प्रवर्गासाठी
विहित केलेले परीक्षा शुल्क भरले आहे त्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या परीक्षा शुल्काची अदा करण्यासाठी आवश्यक फरकाची रक्कम फी शुल्क भरण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी देण्यात यावा. म्हणजे एसीबीसीचा अंतर्गत फॉर्म भरताना कमी शुल्क द्यावा लागला, परंतु खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी फी शुल्क जास्त असतो. तो फरक म्हणजे जो काही फरक राहील, जो कमी भरला होता, आता तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी जितका काही एक्स्ट्रा पैसे लागतात ते तुम्हाला 15 दिवसाचा वेळ देण्यात येईल. त्या 15 दिवसामध्ये चेंजेस करून तुम्हाला फी सुद्धा एक्स्ट्रा भरावी लागणार आहे. आणि संबंधित जी जाहिरात होती त्या जाहिराती संबंधित शुद्धीपत्रक सुद्धा काढण्यात येणार आहे. आणि या सगळ्या सूचना काय आहेत, कारण मान्य सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल झाली त्यांनी स्टे दिला, त्याला धरूनच या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. आणि पुढे काय म्हटलंय की इतर याचिका निर्णयाच्या तसेच राज्य शासनाच्या कामी देण्यात आलेली अंतरिम स्थगिती उठवण्याकडे दाखल केलेल्या अर्जाच्या निर्णयाच्या अधीन राहील. म्हणजे जर या पोलीस भरती होण्याच्या आधीच जर स्थगिती उठले गेली तर अजून चेंजेस होऊ शकतात. म्हणजे पुन्हा एसीबीसी कॅटेगरी गृहीत धरल्या जाऊ शकते. ओके. आणि अंतरिम निकाल हे तर समजा काही बाबी दिलेल्या आहे, परंतु आपल्यासाठी महत्वाचं काय की एसीबीसी आता सगळं कन्वर्ट कशामध्ये झालं, ओपन कॅटेगरीमध्ये सगळ्या कॅन्डिडेटना टाकण्यात येणार आहे. आणि तुम्हाला हे सगळं ओपन कॅटेगरीमध्ये टाकताना तुम्हाला ही सगळी फी सुद्धा एक्स्ट्री भरावी लागणार. आणि काही चेंजेस जी काही आहे ती शुद्धीपत्रक लवकरच येणार आहे त्या जाहिरातीचा, त्याच्याकडे लक्ष ठेवा. आणि 15 दिवसाच्या मुदतीमध्ये तुम्हाला सगळे चेंजेस करावे लागणार आहे. तर मित्रांनो, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा GR आहे. अपेक्षा करून तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल, एसीबीसी साठी स्पेशल होता हा GR. तर आणि हे आपण आता गृहीत धरून चला की आता हा सगळ्या सूचना होत आहे, म्हणजे येत्या 15 दिवसामध्ये पोलीस भरतीची जाहिरात 100% निघणार आहे. मित्रांनो, तयारीला लागा, टेस्ट सिरीज जॉईन करा, खाली मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि सगळ्या जिल्ह्यांचे गेस्ट पेपर प्राप्त करा. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. मित्रांनो, अनअकॅडमीवर प्लसचे भरपूर असे फायदे आहे. अजून तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन जॉईन करायचं असेल तर आपला अनलॉक कोड वापरा, SOHELLIVE सोहेल लाईव्ह. तुम्हाला 10% डिस्काउंट इथे भेटून जाईल. प्लस सबस्क्रिप्शनचा फायदा काय की तुम्हाला लाईव्ह क्लासेस घरी बसल्या बसल्या पाहता येतील. कोरोनाच्या काळामध्ये बाहेर जाण्याचं काम नाही. अनलिमिटेड कंटेंट, अनलिमिटेड कन्सेप्ट तुम्हाला इथं प्राप्त होतात. टॉप एज्युकेटर्स मार्गदर्शन करतात. सगळा सिलेबस कव्हर करून दिला जातो. तुमचे डाऊट क्लिअरिंगचे सेशन लाईव्ह क्लासमध्ये घेतले जातात. स्टडी मटेरियल PDF स्वरूपात प्राप्त होतो. आन्सर रायटिंगचे सेशन असतात. मेंटर्स तुम्हाला पर्सनल गायडन्स करतात लाईव्ह लेक्चर्समध्ये. आणि लाईव्ह टेस्ट, विषयनिहाय टेस्ट, मॉक टेस्ट होतात. सगळ्या टेस्टच्या विषयनिहाय संकल्पना तुम्हाला स्पष्ट करून दिल्या जातात. तर वेळ न करता आजच अनअकॅडमी लर्निंग ऍप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि आपली एक जागा पक्की करा.